नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. पाहूया काही ठळक घडामोडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. वाजे परमबीर सिंग हे प्यादे, खरं रहस्य लवकरच समोर येईल, आमदार नितेश राणे यांचा इशारा. शिरोडा बेळागर इथं पॅरासेलिंग विरोधात मच्छीमारांचा एल्गार, तोडगा न निघाल्यास संघर्ष, मच्छीमारांचा इशारा. आणि लाल मातीतून सिंधुपुत्रानं घेतली गरुड झेप, हवाई दलातील गरुड कमांडो होण्याचं साकारलं स्वप्न. सिंधुदुर्ग लाईव्हचा स्पेशल रिपोर्ट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल. स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण. मॅथ्स, ट्युशन पीरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटीही उपलब्ध. सीबीएसई बोर्डाशी संलग्न प्रशालय. संपर्कासाठी क्रमांक 9545 520604. आता पाहूयात सविस्तर बातम्या. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. शिरोडा बेळागर इथं होत असलेल्या पॅरासेलिंगमुळे स्थानिक मासेमारीवर परिणाम होत असल्यानं तसेच या विरोधात आवाज उठवणाऱ्या येथीलच काही मच्छीमारांवर संबंधित वॉटर स्पोर्ट्स मालकानं दावे दाखल केल्यानं संतप्त शिरोडा केरवाडा येथील सुमारे 600 ते 700 मच्छीमारांनी मासेमारी व्यवसाय बंद ठेवत बेळागर इथं आंदोलन केलं. दरम्यान यावर यापुढे लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्याकडून तोडगा न निघाल्यास संघर्षाची ठिणगी पडेल असा इशाराही यावेळी उपस्थित मच्छीमारांनी दिलाय. बेळागर इथं होत असलेल्या पॅरासेलिंगच्या मशीनला मोठी पॉवर असल्यानं समुद्र खवळून निघतो आणि याचा मासेमारीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो असा आरोप येथील मच्छीमारांनी करत या विरोधात 1 वर्षापूर्वी आवाज उठवला होता. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन नंतर पुन्हा पॅरासेलिंग सुरू झाल्यानं यातील काही मच्छीमारांनी याबाबत पुन्हा आवाज उठवला. दरम्यान या मच्छीमारांवर संबंधित वॉटर स्पोर्ट्स मालकानं दावे दाखल केल्यानं संतप्त मच्छीमार बेळागर इथं एकवटले. आम्ही सगळ्या पक्षांकडे गेलेले असो आणि जोपर्यंत ह्या गोष्टीचा निर्णय जोपर्यंत लागणार नाही, तो पुढची निवडणूक येली तर त्या सगळ्यांका पक्षावाल्यांक आमच्या केरवाडीची बेळागरचे दरवाजे बंद राहतले, ह्या मात्र तुम्ही नक्कीच समजा. तुम्ही हे करा. मग कोणी कितकोय मोठो असा नाही, जो आमच्या प्रसंगात जर नाही इलो तर त्याका आमच्याकडे जागा नाही, या मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो कोण त्याच्या वाटेन जातलो तो गावाच्या बाहेरच जातलो, म्हणजे त्याका पॅरासिलिंग व्हाया या सिद्ध जाताला. त्याचप्रमाणे रापणकारापासून आम्ही पाऊल उचललेला, पण रापणकाराच्या संख्या कायच दिसणार नाही असा. त्याच्यामुळे त्यांचा निर्णय काय आमका कळांग होयो काय बो पॅरासिलिंग फाटींबो दितलो का तू लोकांबरोबर राहतले तर आमका ह्या कळांग व्हाया. ह्या तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आणि पॅरासिलिंगा कितको फाटींबा दिवचो काय लोकांबरोबर राहायचा ह्या तुम्ही सगळ्यांनी ठरवूया. यावेळी माजी सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच रवी पेडणेकर, माजी सरपंच वासुदेव पेडणेकर, सुनील साळगावकर, संजय उगवेकर, दिलीप नाईक, आपा साळगावकर, विद्याधर मसूरकर, गोटा परब यांच्यासहित सुमारे 600 ते 700 मच्छीमार, पुरुष आणि महिला उपस्थित होत्या. यावेळी सरपंच उगवेकर यांनीही संतप्त भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी लोकांनी जो आक्षेप घेतला होता तो केवळ पॅरासेलिंगवर घेतला होता, कुठच्याही इतर वॉटर स्पोर्टवर घेतला नव्हता. असं असताना सुद्धा लोकांनी त्यावर आक्षेप घेतला म्हणून काही लोकांवर संबंधित व्यक्तीने, जे वॉटर स्पोर्टचे राजेश नाईक आहेत, त्यांनी यांच्यावर दावा दाखल केला. प्रत्येक वेळी जे कोणी विचारायला जायचे मच्छीमार की तू या ठिकाणी हा व्यवसाय का करतो आहेस किंवा ह्या व्यवसायामुळे आमच्यावर काय परिणाम होणार आहेत, आमच्या व्यवसायावर काय परिणाम होणार आहेत हे तुला माहीत असताना तू हा व्यवसाय का करत आहे असं विचारलं तरी त्या प्रत्येक वेळी त्यांनी त्यांच्यावर दावा घातलेला आहे. आणि या दाव्याचं रूपांतर सर्वांच्या आज आक्रोशात निर्माण झालेलं आहे. आणि हा आक्रोश म्हणजेच आपलं हे आंदोलन आहे. आणि हे आंदोलन आपण गेल्या वर्षी चांगल्या प्रकारे शांततेने हाताळलं होतं. तुम्ही जी त्यावेळी जो संयम राखला होता तो खरोखरच वाखाणण्याजोगा होता. आणि आजपर्यंत तुम्ही हा संयम बाळगलेला आहे, त्याच्यामुळे मी तुमचं खरोखर या ठिकाणी कौतुक करतो. आणि मला अभिमान आहे आमच्या सर्व मच्छीमार समाजाचं, मच्छीमार व्यावसायिकांचं, की आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी लढा दिलेला आहे. परंतु समोरची एक व्यक्ती जी आहे ती समोरची व्यक्ती या सर्वांना पुरून उरण्याचं नाटक करत आहे. परंतु मला माहिती आहे की आपल्या प्रत्येकात जी ताकद आहे त्या ठिकाणी कोणाची ताकद चालू शकणार नाही.
आपण सर्व जर एक राहिलो तर ही व्यक्ती काहीही करू शकत नाही आपलं. आणि ह्या व्यक्तीची अशी तयारी आहे की आपल्यात फूट पाडायची, काही लोकांना पैसे द्यायचे, त्यांना साईडला घ्यायचं, काही लोकांना व्यावसायिक मदत करायची, काही लोकांना ॲडव्हान्स पैसे द्यायचे आणि त्याला आपल्या बाजूने करायचं. त्याच्यामुळे आपल्या ज्या एकीत कुठेतरी आपला दुरावा निर्माण होतो, तो दुरावा निर्माण होता नाही. थोड्याशा पैशांसाठी तुम्ही आपली जी एकी आहे त्याच्यात फूट पाडू नका. आणि जो काय लढा असेल तो आपण एकत्रितपणे लढूया. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला पॅरासिलिंगचा व्यवसाय बंद करून इतर जो व्यवसायाला सरकारने मान्यता दिलेली आहे तो व्यवसाय तुम्ही करू शकता. कारण आज आपण बघतो बेरोजगारी वाढत आहे. आम्हाला पण माहिती आहे की रोजगाराची साधनं या ठिकाणी आली पाहिजेत, पर्यटन वाढलं पाहिजेत, पर्यटनातनं रोजगार निर्माण झाला पाहिजेत. त्याच्यामुळे आम्ही पर्यटनाच्या इतर व्यवसायाला कुठल्याही प्रकारची हरकत घेत नाही. उलट आम्ही त्यांना या ठिकाणी प्रोत्साहनच देत असतो. आपले स्थानिक लोक असतील ते आजपर्यंत पर्यटकांना चांगल्या प्रकारे सेवा देत असतात. आणि असं असताना सुद्धा केवळ काही ठराविक पर्यटक जे बाहेरचे गावचे येतात आणि जे जास्त पैसे देतात आणि त्यांच्याकडून जास्त पैसे उकळण्यासाठी हा जो व्यवसाय चालू झालेला आहे तो व्यवसाय कुठेतरी थांबला पाहिजे. आणि ह्या पॅरासेलिंगमुळे जर आपल्यावर मच्छीमारीवर जर मच्छीमारांना जर संकट येत असेल तर तो त्या ठिकाणी थांबलाच पाहिजे. कारण एका व्यक्तीचं पोट भरण्यापेक्षा किंवा त्या एका व्यक्तीमुळे 10 माणसांचं पोट भरण्यापेक्षा या ठिकाणी आपले 2 ते 3 हजार मच्छीमार लोकांची कुटुंब आहेत, त्या कुटुंबाचा या ठिकाणी सरकारने विचार केला पाहिजे. दरम्यान या आंदोलनाला भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छीमार नेते दादा केळुसकर, शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हा प्रमुख बाळा दळवी यांनी भेट देऊन मच्छीमारांशी चर्चा केली आणि हा विषय आपल्या वरिष्ठांकडून सोडवण्याचे आश्वासन दिले. सिलिंगच्या विरोधात जे मच्छीमार एकत्र झालेले आहेत त्या सर्वांचं मी पहिलं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आता सध्या मच्छीमार हे एवढे हैराण झालेले आहेत की मालवणमध्ये LEDच्या ह्यानी संदर्भामध्ये जो ते उपोषणाला बसलेले आहेत. त्यामुळे आणि आता हा पॅरासिलिंगचा त्यामुळे मच्छीमार उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही संघटितपणे जो एकत्र जमलेला आहात आणि जो हे आता आंदोलन केलेलं आहे शांततेमध्ये, त्याला भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला तालुका आणि जिल्ह्याकडनं आमचा तुम्हाला सपोर्ट आहे असं मी सगळ्यांच्या मत जाहीर करतो. वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर या ठिकाणी जो पॅरासिलिंग जो हा भाग आहे जलक्रीडामधला त्याच्यासाठी येथील स्थानिक मच्छीमार शिरोडा, केरवाडी असतील, वेळागर येथील असतील, टाग असतील, या सर्वांचा वॉटर स्पोर्टमधील पॅरासिलिंग ह्या ॲक्टिव्हिटीजसाठी त्यांचा विरोध होता. आणि त्या विरोधाच्या माध्यमातून त्याची चर्चासुद्धा वरिष्ठ पातळीवर माननीय पालकमंत्री असतील, माननीय खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून चालू होती. आणि त्याच्यातनं मत्स्य विभागाचे अधिकारी असतील, स्थानिक मच्छीमार आणि वॉटर स्पोर्ट चालवणारे मालक असतील या माध्यमात एक चर्चा करून सुवर्णमध्य काढून पुढील काळामध्ये सुद्धा निर्णय होईल अशा प्रकारची आश्वासन या मच्छीमारांना माननीय पालकमंत्र्यांनी दिलेलं होतं. आणि ह्याची चर्चा पुढच्या कालावधीमध्ये 8 ते 10 दिवसामध्ये होईल असं या सांगितलं असताना सुद्धा वॉटर स्पोर्टच्या मालकाने या ठिकाणी जे काही या मच्छीमारांना डिवचण्याचा जो प्रकार केलेला आहे तो सुद्धा खरोखर चुकीच्या पद्धतीने आहे. कारण त्यांनी सुद्धा इथल्या स्थानिक मच्छीमारांचं हित जपून आपला व्यवसाय केला पाहिजे अशा प्रकारचं मत आमचं वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने आहे. कारण मच्छीमार हे स्थानिक आहेत, त्यांचा व्यवसाय हे त्यांचं पोट आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या नेहमीच्या व्यवसायावर किंवा पोटावर कुठलीही गदा न येता हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असणारा वॉटर स्पोर्टचा जो काय ॲक्टिव्हिटीज असेल त्या चालल्या पाहिजे. पण पॅरासिलिंग जे चालतं त्या माध्यमातून मच्छीमारांचं जे नुकसान होतं, लांब फेकली जाते किंवा मच्छीमार जे अंडी लावतात त्याच्यावर सुद्धा परिणाम होतो अशा प्रकारचं जे मत आहे ते सर्व अधिकारी व मच्छीमारांनी एका ठिकाणी येऊन त्याच्यातनं वॉटर स्पोर्टमधील पॅरासिलिंग ह्याला ठामपणे विरोध आहे आणि त्याचे ॲक्टिव्हिटीज ते अन्य ठिकाणी त्यांनी चालवावे. पण इतर ॲक्टिव्हिटीज जे ॲक्टिव्ह आहेत खेळ आहेत ते त्यांनी या ठिकाणी करावे असं त्यांचं मत आहे. या सगळ्या निर्णयाशी आम्ही वेंगुर्ला तालुका शिवसेना म्हणून मच्छीमारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready.
सचिन वाजे, परमबीर सिंग ही केवळ प्यादे आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण हे लवकरच बाहेर येईल असा गर्भित इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय. काय म्हणालेत वाजे प्रकरणात नितेश राणे, पाहूयात. सचिन वाजे असो किंवा परमबीर सिंग असो हे फक्त प्यादे आहेत. एका साधा API असो किंवा मुंबई कमिशनरला एवढी मोठी घटना घडवण्याचा त्याच्यामध्ये धाडस नाही. पण जसं देवेंद्रजींनी आमचा उल्लेख केला, जसं आम्ही सगळेजण म्हणतोय की ह्या दोघांचा मास्टर माइंड कोण, ह्या दोघांच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद आहे, कोणी ह्यांच्या वाचवण्यासाठी देवेंद्रजींवर किंवा त्यांना परत पोलीस दलामध्ये आणण्यासाठी कोणी देवेंद्रजींवर मुख्यमंत्री असताना दबाव टाकलेला होता. या हल्ली झालेल्या अधिवेशनामध्ये कोणी राज्य सरकारमध्ये भूमिका घेतली की मी सचिन वाजेला सस्पेंड करणार नाही, त्याची बदली देणार नाही. आणि आतापर्यंत सचिन वाजेचा वावर कुठल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये, कुठल्या पक्षाच्या नेतेमंडळांमध्ये होत होता त्याचाही थोडा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मुळामध्ये नुसतं सचिन वाजे आणि नुसतं मुंबई म्हणजे परमबीर सिंग बरोबर तुम्ही थांबू नका. त्यांचा जो मुख्य सूत्रधार आहे तो येणाऱ्या दिवसामध्ये त्याचा चेहरा बाहेर येईल, त्याच्यावर पण कारवाई होईल आणि तेव्हा महाराष्ट्राला आणि देशाला कळेल की देशाच्या विरुद्ध अतिरेकी कारवाई करण्यामध्ये सचिन वाजे आणि परमबीर सिंगला कोण वापरत होते याचा खरा चेहरा आणि खरं नाव काही दिवसामध्ये जाहीर होईल. या घटनेमुळे ठाकरे सरकारवर काही हे परिणाम होईल का, राज्यात राजकीय भूकंप होईल का? हे लक्षात घ्या, हा नुसता राजकीय विषय नाहीये. तुम्ही नुसतं सरकार पाडणं हा ह्याच्या मागचा हेतू नाहीये. पण आपल्या देशामध्ये एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर अगर एवढे मोठी स्फोटक किंवा अतिरेकी कारवाई करण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याच्यामध्ये मुंबई पोलीसचा हात असेल, त्याच्यामध्ये सरकारमध्ये बसलेल्या नेतेमंडळींचा अगर हात असेल तर ही फार चिंतेची बाब आहे. म्हणजे उद्या नागरिक म्हणून आम्ही ज्या पोलिसांकडे, ज्या सरकारकडे सुरक्षितेसाठी आपण अपेक्षा ठेवतो त्यांच्याकडून अगर अपेक्षा ठेवायची नाही तर मग कोणाकडून अपेक्षा ठेवायची. म्हणून नुसतं सरकार पडेपर्यंत हा आमचा हेतू नाही, पण भारतीय जनता पक्ष म्हणून आमचा देश आणि आमचा राज्य सुरक्षित राहायला पाहिजे या हेतूने आम्ही सगळे लढतोय. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. पंचायत समिती इमारतीच्या छपरासाठी पालकमंत्र्यांनी निधीची घोषणा करून देखील छपराचं काम झालं नाही. त्यामुळे पोकळ घोषणा करणाऱ्या पालकमंत्र्यांचा आपण निषेध करतो असं आमदार नितेश राणे म्हणालेत. वैभववाडीत पालकमंत्र्यांबद्दल काय म्हणालेत राणे, पाहूयात. त्या इमारतीचं खरं म्हटलं तर भूमिपूजन सन्मान्य राणे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये पालकमंत्र्यांमध्ये असताना झालेलं आहे. आमचे नासिरभाई असतील, अरविंदराव राणे असतील आणि या सगळ्या जणांनी एकत्र येऊन एका चांगल्या भूमिकेने की आमच्या पंचायत समितीमध्ये सुसज्ज इमारत असली पाहिजे या हेतूने ती इमारतीचे बांधकाम केलेलं आणि ते सगळं एका पॉइंटवर आणून ठेवलं. पण कॉन्ट्रॅक्टरच्या नाकारतेपणा म्हणा किंवा सरकारचे त्याला न मिळालेलं सहकार्य म्हणा ह्याच्यामुळे तो विषय रेंगाळलेला आहे. पण आता आम्ही पण तो विषय प्रायोरिटीवर घेऊन ज्याला शिक्षा झाली पाहिजे, उशीर काम करणं त्याला झालीच पाहिजे, पण पंचायत समितीची इमारत वापरण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येईल यासाठी आम्ही प्राधान्य क्रमांकाने घेऊन लवकरात लवकर ती इमारत वापरण्यासाठी काय काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. तर निश्चित पद्धतीने चूक आहे ना. असलेले अधिकारी अगर कामचुकारपणा करत असतील, ते लोक ह्या गोष्टीला प्राधान्य देत नसतील तर काहीतरी काळावेर आहे. म्हणून त्या सगळ्या गोष्टीवर वोट ठेवून शेवटी आपण एका बाजूला अधिकाऱ्यांवर फक्त टीका टिप्पणी न करता शेवटी आम्ही पण इकडचे लोकप्रतिनिधी आहोत, जबाबदारी तेवढी आमचीही आहे. म्हणून स्वतःची जबाबदारी न झटकता हे काम पूर्णत्वास कसं आणता येईल त्यासाठी आम्ही सगळेजण स्वतः पुढाकार घेणार. असे आमचे पालकमंत्री जिल्ह्यामध्ये येऊन खूप घोषणा करतात. उमेदच्या महिलांना आम्ही पगार देणार आणि त्याचा GR काढणार, तो काही GR आजपर्यंत आम्हाला दिसलेला नाही.
जिल्ह्यासाठी 300 कोटी आणले अशी घोषणा केली, ते काय आम्हा लोकांना दिसलेलं नाही. म्हणून अशी घोषणा पालकमंत्री खूप करतात आणि त्यांच्या वैभववाडीवर विशेष प्रेम का आहे हे आता मी कधी एक दिवस जाहीर करेन. म्हणून वैभववाडीबद्दल जे काही पद्धतीने त्यांनी चुकीचे घोषणा अगर ते करत असतील तर त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मी निषेधच करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी घेऊन येतोय बांधवगड जंगल सफारी. दिनांक 4 ते 7 जून 2021. पहिला दिवस जबलपूर रेल्वे स्थानकात स्वागत. वातानुकूलित वाहनानं बांधवगडला रवाना. रिसॉर्ट मध्ये स्वागत. लंच नंतर ओपन जिप्सी मधून सफारी. संध्याकाळी चहा नाश्ता. रात्री डिनर आणि विश्रांती. दुसरा आणि तिसरा दिवस सकाळी आणि संध्याकाळी सफारी. चौथा दिवस मॉर्निंग सफारी. दुपारी जेवणानंतर भेडघाट आणि धुवाधार धबधब्याकडे प्रयाण. बोटिंगचा आनंद. संध्याकाळी जबलपूर स्टेशनहून परतीचा प्रवास. एकत्रित टूर पॅकेज फक्त 23,500. आजच नाव नोंदणी करा. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 मार्च. नाव नोंदणीसाठी संपर्क अदिती बाणावलीकर 9763 05 38 66. रब्बी हंगाम सुरू झालाय. चला तर मग वाट कसली बघताय. आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73 90 11 39 76 63 आणि 72 63 83 23 99. सिंधुदुर्ग बँक, आपली माणसं आपली बँक. सतीश सावंत अध्यक्ष, सुरेश दळवी उपाध्यक्ष. जिल्हा बँकेत पगार होणाऱ्या नोकरदारांसाठी विशेष योजना सिंधू बँक सॅलरी प्लस योजना. पगार तारण कर्ज, घर कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज योजना उपलब्ध. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक एटीएम सेंटर आणि मोबाईल व्हॅन असणारी जिल्ह्यातली एकमेव बँक. सर्व डिजिटल पेमेंट सुविधा सुद्धा उपलब्ध. जलद आणि सुरक्षित आर्थिक व्यवहारांसाठी डाउनलोड करा सिंधुदुर्ग बँक ॲप. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग न्यूरोसर्जरी, मेंदूची दुखापत, मेंदूशी संबंधित सर्व प्रकारचे नोड्यूल्स किंवा रोग, अर्धांगवायू, अपघातामुळे मेंदूला झालेली दुखापत, चक्कर येणं, फिट येणं, हेमिप्लिजिया तसेच पाठीचा आजार या सर्व लक्षणांचं निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा
SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे कुडाळ. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. Throw has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणेच्या मांडव पाथरवाडी येथील सामान्य कुटुंबातील युवकानं गरुड भरारी घेतली आहे. साबाजी रामचंद्र पनासे यांनी भारतीय वायुसेनेच्या गरुड कमांडो पथकात भरती होऊन इतिहास रचलाय. पाहुयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. सिंधुदुर्ग म्हणजे गुणवंतांची खाणच, याचा प्रत्यय वेळोवेळी येतोच. नुकत्याच भारतीय वायुसेनेच्या गरुड कमांडो या अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सैन्य भरतीत साबाजी रामचंद्र पनासे या 21 वर्ष युवकानं आपल्या अथक परिश्रम आणि अविरत मेहनतीनं भरती होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक उंचावलाय. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणेतील मांडव पाथरवाडी येथील साबाजी पनासे यांच्या गरुड कमांडो पदावर झालेल्या निवडीनं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड मेहनत आणि जिद्दीनं साबाजी पनासे यांनी घवघवीत यश संपादन केलंय. विशेष म्हणजे यावर्षी झालेल्या भारतीय वायुसेनेच्या गरुड कमांडोंच्या भरतीत सिंधुदुर्गातून दाखल होणारे साबाजी एकमेव युवक आहेत. ओटवणेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक स्तरापासून म्हणजेच आपल्या बालपणापासूनच अभ्यासू आणि मेहनती विद्यार्थी म्हणून साबाजी परिचित आहेत. ओटवणे येथील हायस्कूलमध्ये शिकत असताना 90% गुण प्राप्त करत 10वीत प्रथम येण्याचा मानही साबाजी यांनी पटकावलाय. त्यानंतर सावंतवाडीतील राणी पार्वती देवी कनिष्ठ महाविद्यालयातून विज्ञान विषयातून 69.80% गुण मिळवत साबाजी 12वी उत्तीर्ण झाले. बालपणापासूनच युवासेना भरतीत गरुड कमांडो बनण्याचं स्वप्न बघणारे साबाजी आता मात्र खरोखरच देशसेवा करण्यासाठी सज्ज झाले. सध्या साबाजी बेळगाव इथं आपले प्रशिक्षण पूर्ण करतायत. साबाजीचं वायुदलात करिअर करण्याचं बालपणापासूनचं स्वप्न साकार झाल्याचं सांगताना साबाजी यांच्या आई रसिका पनासे यांना गहिवरून आलं. सिंधुदुर्ग म्हटलं की येतो गड, किल्ले आणि समुद्र. मात्र गड किल्ल्यांसोबतच येथील उत्तुंग भराऱ्या व्यक्तिमत्वांच्या कथा सुद्धा तेवढ्याच महनीय आणि प्रेरणास्त्रोत आहेत. नुकत्याच झालेल्या वायुसेना भरतीमध्ये ओटवणेच्या एका 21 वर्षाच्या युवकाने गरुड झेप घेऊन वायुसेनेच्या अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या गरुड कमांडो या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आणि आज साबाजी पनासे नावाचा हा युवक ओटवण्याचं नाव वायुसेनेच्या पटलावर उमटवण्यासाठी सज्ज झालेला आहे. आपण त्या साबाजी पनासे या गरुड कमांडो झालेल्या आणि सध्या बेळगाव येथे प्रशिक्षणास असलेल्या साबाजी पनासेच्या शेताच्या बांधावर आहोत. हीच ती लाल माती आहे, ज्या लाल मातीमध्ये साबाजीने आपल्या मेहनतीने भात शेती केलेली होती. आपल्या लाल मातीचे संस्कार घेऊन येथील प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करून 10वी मध्ये 90% मिळवून ओटवण्याच्या या पंचक्रोशीतल्या शाळेमध्ये माध्यमिक स्तरावर तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. महाविद्यालयीन शिक्षण 12वी विज्ञान हे राणी पार्वती देवी ज्युनियर कॉलेज सावंतवाडी मधून 69.80% गुणांक घेऊन तो उत्तीर्ण झाला. आणि सतत उराशी स्वप्न होतं की ज्या आईवडिलांनी आपल्याला या शेतीमध्ये श्रमाचे संस्कार दिलेले आहेत, मातीची सेवा करण्याचे संस्कार दिलेले आहेत, त्याच या लाल मातीतून चमकलेला हा साबाजी पनासे नावाचा हिरा आज वायुदलासाठी सज्ज झालेला आहे. लहानपणापासून मनाशी
खुणगाट होती की मला अधिकारी व्हायचं आहे. घरातून तसा वसा आणि वारसा नव्हताच. मुळातच आई आणि बाबा दोघेही शेती व्यवसायातून आपलं तुटपुंजा जे काही मिळेल ते उदरनिर्वाह करत होते. आपल्यासोबत या हिऱ्याला घडवणारी त्याची माता रसिका पणासे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याशीच बोलूया. काकी, प्रथमतः तुमचं मनापासून अभिनंदन. आज तुमच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नामध्ये सिंधुदुर्गचं नाव हे भारताच्या वायुसेनेच्या कमांडो या पदावर, गरुड कमांडो या पदावर आपलं नाव कोरलेलं आहे. आज तो प्रशिक्षणास आहे. आपले हे मातीचे संस्कार आता राष्ट्रासाठी तो समर्पित करणार आहे. काय वाटतंय? प्रथमतः तुमचं सिंधुदुर्ग लाईव्हच्या वतीने मी अभिनंदन करतो. तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. काय वाटतंय, मुलाने आता आपली आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती एकंदरीत एवढ्या मोठ्या पदाला गवसणी घातली. प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो. काय म्हणाल? मला त्याच्याबद्दल भरपूर आधार वाटतं. त्याच्या आठवणी सांगा. तो कसा होता? तो भरपूर मेहनती होता आणि त्याने भरपूर कष्ट केले ह्याच्यासाठी. का गरुड कमांडो त्याची इच्छा होती होण्याची आणि म्हणून त्याने भरपूर कष्ट केले. तो वर्ध्याला अकॅडमीला होता, तिकडनं तो सावंतवाडीला जिमला जायचा, परत इकडे ओठवण्याला आमच्या जिम मध्ये तो जायचा, व्यायाम करायला जायचा. सकाळी 5 वाजता उठून तो रनिंग करायला सावंतवाडीपर्यंत जायचा आणि त्याने भरपूर कष्ट केले. लहानपणी शेतीत मदत करायची. लहानपणी शेतीत मदत करायचा, घरकामात मदत करायचा, अभ्यासही करायचा, सगळं काम करायचा तो. आणि त्याला सगळ्याची आवड, माणसांची आवड, अभ्यासाची आवड आणि हे कमांडो होण्याची त्याची इच्छा होती ती त्याची पूर्ण झाली. आता काय वाटतंय तो कमांडो झाल्यावर? आपल्या काय भावना आहेत? भावना म्हणजे काय, त्याने अशीच चांगली बुद्धी ठेवून आपली त्याने व्यवस्थित तिकडे देशसेवा करावी एवढीच अपेक्षा. या सगळ्या कष्टातून आज तुम्ही जो संसार उभा केलेला आहे. मगाशी मी तुमचं घर सुद्धा बघितलं, अत्यंत साधं तुमचं घर आहे. अभ्यासाला त्याला वेळ कसा देत होते? तो शेतीचं काम करत असताना तुम्हाला शेतीमध्ये मदत करायचा, अभ्यासही करायचा, या सगळ्या याच्यातून तो वेळ कसा काढायचा? वेळ काढायचा म्हणजे काय, आमचं जुनं घर होतं, त्या घरात आम्ही राहायचो. एका खोलीत माझी 3 मुली अभ्यास करायची आणि एकमेकांना समजावून घ्यायची. ती एकत्र अभ्यास करताना कोण वाचन करतं तर कोण लिखाण करतं, तर ती एकमेकांना समजून घेऊन ती 3 मुलं माझी चांगली हुशार अभ्यासात होती. आणि आता ह्या 4 वर्षात आम्ही दुसरी घर बांधून तिकडे राहायला आलो आणि ते त्याला एका रूमातच तो अभ्यास करायचा. आता तर त्याने शाळा 12वी झाल्यानंतर जो पूर्ण दिवस तो पुस्तक घेऊन व्यायाम आणि पुस्तक आणि रनिंग हेच त्याचं काम चालू होतं. आता त्याला हे 1 वर्ष तर आम्ही त्याला काय काम सांगितलं नव्हतं. पहिल्यांदा तो शेतीत काम करायचा, सगळी कामं करायचा. 3ही मुलं तुमची उच्च विद्याविभूषित आहेत. 3ही मुलं आता जॉब करता आहेत. एकंदरीत तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा आता बदलायला लागलेली आहे. पूर्वीची आर्थिक परिस्थिती आणि आताची आर्थिक परिस्थिती या एकंदरीत तफावत जर केली तर तुम्ही समाजामध्ये जे कष्ट करतात, जे आर्थिक दुर्बल घटक आहेत, अशा माता पित्यांना एक माता म्हणून काय सल्ला देणार? माता म्हणून म्हणजे आता माझे मिस्टर सावंतवाडीला दुकानात काम करतात. माझी मुलं शिकत होती म्हणून मी 4 वर्षात सावंतवाडीच्या बाजारात भाजीपाला विकायचा धंदा केला. कारण आमचे बजेट बसत नव्हतं, मुलांचं शिक्षण, घर खर्च, म्हणून मी 4 वर्ष बाजारात भाजीपाला विकला. आणि गेल्या वर्षीपासून मी आता माझी मुलं 2 मुलं कामाला लागलीत म्हणून मी तर गेल्या वर्षापासून घरात आहे. 3 मुलांमध्ये हुशार कोण आहे जास्त? हुशार बाबाजी आहे, रवीना 3 मुलं माझी हुशार आहेत. 3 मुले सर्वात जास्त फरक सर्वात जास्त हा हुशार होता. मुली पण माझी खूप हुशार आहे. आता हे सगळं तुमचं आर्थिक बजेट जे आहे आता ते वाढणार आहे. घर छान झालेलं आहे, पुढे अजून छान होईल. समाधानी आहात? समाधानी म्हणजे काय, अजून आमचं घराचं कर्ज लोकांचं फेडलेलं नाहीये. मुलांच्या शिक्षणाला लागून आम्ही ते घराचं कर्ज थोडं लोकांचं दिलं, थोडं अजून द्यायचं आहे. कोणकोणती शेती पिकं घेतात तुम्ही? आम्ही थोडी आमची शेती आहे, आमचे भाग झाले शेतीचे. आता आम्ही एकच आमची शेती, एक फाळी आहे, तिच्यात आम्ही पिकवतो भात आणि थोडीशी मिरची लावतो एका कोणीयात आणि जराशी चवळी पेरतो, बाकी काही नाही. आपल्या कष्टाला फळ आलं. मुलाच्या जोरावर जे आम्ही स्वप्न बघितलेलं होतं, नवीन घर बांधायचं,
तीनही मुलं, तीनही भावंड ही हुशार आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये ती नावं कमावता आहेत. सर्वात हुशार म्हणजे साबाजी होता आणि आज साबाजीने जे गरुड कमांडोमध्ये जी झेप घेतलेली आहे ती निश्चितच ओटवण्यासाठी नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पूर्ण वर्षभरामध्ये जर आपण याचा आलेख बघितला तर एकमेव साबाजी तरुण आहे जो या गरुड कमांडोमध्ये सिलेक्ट झालेला आहे आणि म्हणून या लाल मातीसाठी ही गोष्ट भूषणावह आहे. आपल्या आई वडिलांच्या रात्रंदिवस घेत असलेल्या कष्टाला आपल्याकडून न्याय मिळेलच असा आशावाद उराशी बाळगत साबाजी आणि त्यांची दोन्ही भावंड लहानपणापासूनच प्रचंड अभ्यास करतायत. मोठा भाऊ प्रसाद हा शिरोडा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असून मोठी बहीण रवीना ही इंजिनियर आहे. रवीना सध्या सावंतवाडी येथील भोसले पॉलिटेक्निक इथं लेक्चरर म्हणून नोकरी करते. आपल्या गरुड कमांडो झालेल्या साबाजी या बंधुराजाच्या यशाबद्दल मनोगत व्यक्त करताना रवीनाला अत्यंत अभिमान वाटतो. भाऊ बहीण आले की रुसवा फुगवा येतो. प्रत्येक भावाला बहीण ही टोमणे मारत असते. तो अभ्यास करत नसेल तर त्याची विकेट सुद्धा घेत असते, त्याला चिडवत असते आणि रक्षाबंधनाला रुसून त्याच्याकडून गिफ्ट सुद्धा मागत असते. आपल्यासोबत साबाजीशी भांडणारी, त्याचा अभ्यास करून घेणारी, त्याला टोमणे देणारी त्याची भगिनी सुद्धा आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत रवीना आहे आणि रवीनाच्या आणि साबाजीच्या ज्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग होत्या, एकमेकांना समजून घेणं, आर्थिक परिस्थितीमध्ये कोलमडून न जाता एकमेकांना धीर देणं, आज ती सुद्धा एका इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर म्हणून ती जॉब करते आहे आणि ती सुद्धा इंजिनिअरिंगची पदवी तिने मिळवलेली आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीच्या बाहू न करता कष्ट, जिद्द, मेहनत आणि उत्तुंग भरारी घेण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी साबाजीची भगिनी रवीना आपला सोबत आहे. रवीना, तुझंही अभिनंदन. भाऊ आज गरुड कमांडो झालेला आहे. एकंदरीत त्याने जे लहानपणापासून कष्ट केलं आणि आता त्याला जे फळ आलं या बाबतीत काय सांगशील? सर्वप्रथम थँक्यू सो मच. आणि त्याची लहानपणापासूनच जिद्द होती की कमांडोमध्ये जायचं. त्याला हे पण माहीत नव्हतं की सोल्जर म्हणजे काय असतं किंवा कमांडो म्हणजे काय असतं, पण एक आपलं जिद्द असते किंवा आपलं एक ड्रीम असतं. जसं की माझं इंजिनियर होतं तसं त्याचं कमांडो हे फिक्स होतं, जसं आपण मूवीमध्ये वगैरे बघतो. तर त्याला लहानपणापासूनच कमांडो आणि तेव्हापासूनच त्याने प्रयत्न केले. जसं की त्याला 10वी नंतर आई आणि बोलत होते की नंतर मग सायन्स घेऊन पुढे शिक. त्यांनी त्यांचंही ऐकलं. सायन्स घेऊन त्याने पुढे 12वी केली. मग नंतर तो म्हणाला की मी इथे थांबतो. म्हणजे त्याने बाहेरून सायन्सची डिग्री घेतोय तो, बट ॲज वेल एज त्याने आर्मीसाठी म्हणजे वर्धा येथे ऍडमिशन घेतलं, प्रशिक्षणासाठी गेला. तिथे त्याने प्रयत्न केले आणि आता तो सिलेक्ट झाला. मला खूप आनंद झालाय. एक बहीण म्हणून एक गरुड कमांडोची बहीण आहे. आपण समाजामध्ये बघतो की अलीकडे जसं शिक्षक, इंजिनियर, डॉक्टर्स, वकील्स, तसं एक आजच्या काळामध्ये एखाद्या सैनिकाची बहीण जे स्पिरिट असतं, जय हिंद, वंदे मातरम हे जे स्पिरिट असतं, तुम्ही सुद्धा एका लेक्चररचा जॉब करता आहात. एक समाजामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये वावरताना एक गरुड कमांडोची बहीण म्हणून काय फिलिंग असतात? खूप अभिमान वाटतो. म्हणजे असं चालताना कोणीतरी बोलतं की ही गरुड साबाजीची साबाजीची बहीण आहे. ही ओळख आधी वेगळी ठरते, कारण इतर गोष्टीत आपण प्रावीण्य मिळवतो. जसं मी इंजिनियर आहे किंवा लेक्चरर आहे ते ठीक आहे, पण त्यापेक्षा ही खूप चांगली आणि देशसेवेसाठी आपला गेलेला भाऊ आहे, ती एक प्राऊड फिलिंग असते. त्यामुळे मला खूप भारीच वाटतं की असं कोणी जेव्हा म्हणतं, किंवा आता मेसेजेस वगैरे सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह असतो त्याच्यामुळे सगळं की एवढी जास्त भारी फिलिंग येते ना की, आणि माझा भाऊ देशसेवेसाठी गेला याच्यामुळे मला खूप अभिमान वाटतो. निश्चित तुला जसा अभिमान आहे तसा सिंधुदुर्ग लाईव्हला सुद्धा अभिमान आहे. तुला जसा तुझ्या भावाबद्दल तुझी प्रतिक्रिया आहे की मला समाजामध्ये किंवा सोशल मीडियावर वावरताना मला खूप प्राऊडली फील होतं, तसं आम्हाला सुद्धा प्राऊडली फील होतं. मला लहानपणाच्या 1-2 असे किस्से सांग की पटत नाही पटत, किंवा तो समजूतदार होता किंवा चिडवायचा, अशा काही घटना? तो खूप समजूतदार आहे. आणि एक वेळ असं झालं होतं की आमची म्हणजे मार्क्सची आम्ही कम्पेअर करायचो. जसं मी 7वीत असताना तो 5वीत वगैरे असायचा. मग आम्ही येऊन मार्क्सची कम्पेअर करायचो की मी हुशार की तू हुशार, असं व्हायचं. आणि त्याच्यामध्ये तो जरी त्याला एखाद्या विषयामध्ये कमी मार्क्स मिळाले तरी तो नेक्स्ट टाइमला त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळून मला हे करून दाखवायचा की हे बघ मी पण हे प्रूव्ह करून दाखवलं. म्हणजे ती जिद्द जी आहे आता जी त्याने गरुड झेप घेतली ती त्याच्यात मुळात लहानपणापासूनच होतं असं मी सांगू शकते. नक्कीच इतर समाजातील इतर भगिनींना आज
सैनिक म्हटलं की सहसा आता जे सीमेवर चालतं की सैनिक म्हणून भरती तर होतात, परंतु ते घरासाठी फॅमिलीसाठी वेळ देत नाही, अशा मानसिकतेतून आज समाजामध्ये वावरत आहेत. तरी सुद्धा तुम्ही त्याला गरुड कमांडो केलं. समाजाच्या या वेगवेगळ्या प्रथांना लाथाडून, वेगवेगळ्या मानसिकतेला नतमस्तक न होता त्याच्यावर मात करून आज गरुड कमांडो आणि देशसेवेसाठी समर्पित भावना या सगळ्या गोष्टींचा समाजासाठी उपयोग होणार आहे. तू लास्ट मेसेज काय देशील समाजाला? ही जी एक देशसेवा ही भावना असते आपल्यामध्ये, ती मुळात खूप आपल्याला इतरांपासून वेगळं बनवते. कारण आपण प्रत्येक आपल्या करिअरचा विचार करतो, म्हणजे मला पैसे मिळाले पाहिजे एवढं आपलं एम असतं. बट ती सेवा ही त्यांना माहीत पण असतं की माझं पुढे जगणं काय आहे, किंवा मी देशसेवेसाठी आपला जीव पण समर्पित करू शकतो हे माहीत असून पण त्याने असं एक पाऊल उचलले की ते सगळ्यांसाठी ध्येय किंवा एक सगळ्यांसाठी प्राऊड फिलिंग असू शकते. आणि त्यासाठी मी इतर सगळ्यांना असा मेसेज देईन की तुम्ही कोणाला असं डिमोटिवेट करू नका. तुमचं जे एम आहे, आता त्याचं जसं एम होतं, आम्ही त्याला कोणीही मागे घेतलं नाही की ते रिस्की आहे किंवा काही असू दे तू जाऊ नको, तसं केलं नाही. तर कोणीही असं करता कामा नये की तू जाऊ नकोस किंवा डिमोटिवेट करता कामा नये. प्रत्येकाने आपल्या मुलाला, बहिणीला, भावाला मोटिवेट केलं पाहिजे. देशसेवा आहे त्याच्यामुळे आपण त्याला आपल्याकडून 100% देऊन मोटिवेट करून सगळ्यांनी असं सांभाळून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. सन 1985 पासून सावंतवाडी इथं एका दुकानात कामावर जाऊन सुमारे 28 वर्ष सावंतवाडी ते ओटवणे असा सायकलनं प्रवास करणारे साबाजींचे वडील रामचंद्र पनासे यांच्या प्रचंड कष्टाचं आज साबाजींच्या मेहनतीमुळे चित झालंय हे सांगताना साबाजी यांचे बाबा अर्थात रामचंद्र पनासे यांचाही ऊर दाटून येतो. असं म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आपला पुत्र साबाजीने गरुड झेप घेऊन गरुड कमांडो या पदावर आज मुहूर्तमेढ केलेली आहे. जवळजवळ 1985 पासून सावंतवाडी ते ओटवणे हा सायकल प्रवास ऊन वारा पाऊस लीलया तोडवणारे आणि आपल्या तीनही मुलांना चांगल्या पद्धतीनं घडवणारे साबाजीचे बाबा रामचंद्र आपल्या सोबत आहेत. रामचंद्र काका म्हणजे अत्यंत साधे, सोज्वळ, प्रांजळ आणि कष्ट, जिद्द आणि मेहनत असा त्रिवेणी संगम असलेले साबाजी आणि साबाजीच्या दोन्ही भावंडांना त्यांनी कसं घडवलं, सिंधुदुर्ग लाईव्ह सोबत चर्चेला आपण त्यांनाच विचारूया. काका, प्रथमतः अभिनंदन आणि सिंधुदुर्ग लाईव्ह कडून तुम्हाला शुभेच्छा. काय वाटतंय? आज खरंच अभिमानाची गोष्ट आहे, कारण आम्ही एकदम म्हणजे गरीब परिस्थितीतून म्हणजे रोज धंदारी काम करून मुलांचा उदरनिर्वाह करायचं, घर चालवायचं म्हणजे एक डोक्यावर ओझं, म्हणजे खूप मोठं ओझं असं. आणि अशा कठीण परिस्थितीतून मुलांनी पण मला साथ दिली आणि त्या साथीच्या जोरावर मी आज खरोखरच हा चमत्कार घडल्यासारखा मला वाटतोय. कारण आम्ही कष्ट केलेल्याचं फळ हे केवळ पैशाच्या रूपात नव्हे, तर एक चांगलं शिक्षण, चांगली नोकरी आणि गुणी मुलं असं सगळीकडून कौतुक होत आहे. ह्याच्या पलीकडे आणि आम्हाला काय मोठी अपेक्षा नाही असं मला वाटतंय. लहानपणापासून साबाजीचं स्वप्न होतं की मला काहीतरी बनायचं आहे आणि मला देश सेवेसाठी जायचं आहे. आपल्याजवळ तो नेहमी असं बोलून दाखवायचा का? तर मी तर खरं सांगायचं 10वी नंतर मी त्याला म्हणत होतो, अरे बघ तुला पुढे माझी तर इच्छा आहे ग्रॅज्युएशन कर. पण त्याने मला म्हटलं, पप्पा 2 वर्ष थांबा, मी 12वी झाल्यानंतर 12वीचा रिझल्ट झाल्यानंतर मी तुम्हाला माझा डिसिजन सांगतो. आणि 12वीचा रिझल्ट लागला आणि संध्याकाळी मी घरी आलो त्यावेळी मला म्हणाला, पप्पा मला उद्या आर्मी जॉईन करायची आहे. आर्मी, मी त्याला म्हटलं आर्मी जॉईन डायरेक्ट कशी होणार तुला? तर मी म्हटलं अकॅडमी जॉईन कर अगोदर आणि नंतर मग तिथे गेल्यानंतर पुढे काय घडतं ते बघूया. आणि त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं, पप्पा आम्ही उद्या जायचं आहे. तर जायचं म्हणजे माहिती पाहिजे आपल्याला, मग काय करायचं? तर तो म्हणे सगळा मोबाईलमध्ये आपली माहिती घेऊन आला होता आणि सर्व मला त्यांनी माहिती दाखवली. मी तर त्यातलं म्हटलं उद्या आपण फक्त जाऊन माहिती घेऊन येऊया. तर तो मला म्हणाला, पप्पा माहिती वगैरे काही नको, मला लगेचच जॉईन व्हायचं आहे. गेली अनेक वर्ष आपण सावंतवाडी आणि ओटवणे हा प्रवास गेली 28 वर्ष तुम्ही तर साध्या सायकलीने करत होतात. कोकणातला पाऊस कसा असतो हे वेगळं सांगायला नको. पावसात भिजला असाल, उन्हात तापला असाल, हिवाळीत कुडकुडीत थंडी सुद्धा असते घाटातून येताना. या सगळ्या याचना सहन करत आज तिन्ही मुलं
म्हणजे मुलगी इंजिनियर आहे, मोठा मुलाही जॉब आहे MSCB मोठ्या मुलाला. मध्ये. हा. आणि आता लहान गरुड कमांडो आहे. हो. आपल्या कष्टाला, आपल्या पत्नीच्या कष्टाला आणि ह्या सगळ्या जिद्दीला आज कुठेतरी भगवंताने फळ दिलेलं आहे. तुमच्या मुलांची मेहनत आज त्याच्यात रंग भरणारी आहे. एक बाबा म्हणून हो. काय वाटतं? खरं सांगायचं सर म्हटलं तर ह्यात सगळ्यांचंच सहकार्य आहे. भावाचं आहे, बहिणीचं आहे, आईचं आहे. आम्ही तर म्हणजे आम्हाला असं वाटलं आता आम्हाला हे पेलणारं नाही. मग आमच्या साबाजीच्या आईने निर्णय घेतला, आम्ही काहीतरी करूया आणि बाजारात बसूया, भाजीपाला विकूया आणि असं काही करून आम्ही एक 5-6 वर्ष, त्यावेळी आम्हाला खूपच पैशाची गरज होती आणि आमच्याकडे पर्याय काय नव्हता किंवा आमच्या आई वडिलांचा आमच्या स्वतःचं काय नाही होतं. मग आम्ही असं रात्रीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय मग फिक्स झाला आणि काही 5-6 वर्ष आम्ही बऱ्यापैकी चांगल्यापैकी दोघांनी मिळून धंदा केला. भाजीपाला विकला, नारळ विकले, केळी विकली, असं करून त्याच्यापासून बऱ्यापैकी सावरलो. पण इतर लोकांनी सुद्धा आम्हाला खूप साथ दिली, पैशाच्या स्वरूपात म्हणा किंवा इतर घाबरू नको, मी तुमच्या पाठीशी आहे, असे बऱ्याच लोकांनी साथ दिली. समाजातील लोकांनी, बहुतेक लोकांनी साथ दिली. त्याचप्रमाणे आम्ही जिथे काम करतो, नाई गाडी कंपनी सावंतवाडी येते, त्या मालकाने पण म्हणाले काय हरकत नाही, तुला काय असेल प्रॉब्लेम तर मला सांग, आम्ही करूया, पण मुलांना थांबू नको. ही सगळी जी बळकटी मिळाल्यामुळे आम्हाला पण खूप उत्साह वाटला आणि मुलांनी जे काय करतील ते खूप चांगलं होतं आणि त्याच्यामुळे आणखीच आमचा उत्साह वाढला. त्यामुळे आम्ही कुठे थांबलो नाही. तुम्ही काय, तुम्हाला जे काय वाटतं ते करा, अशा स्वरूपात आम्ही त्यांना पुढे नेत गेलो आणि त्यांनी चांगलं घडवत गेले. हेच आम्हाला खूप आहे अभिमान वाटतो. अभिमान वाटतो, भयंकर अभिमान वाटतो. आज मला तर असं वाटतंय की मला असं हे स्वप्नच नाही होतं, म्हणजे एवढं हे सगळं घडेल असं आम्हाला कल्पनाच नव्हती. पण काय शेवटी परमेश्वराची साथ आणि आपले जे सहकारी आहेत म्हणजे आई आजोबा वगैरे त्यांची पुण्याई, ह्या सगळ्यातून हे सगळं घडलेलं आहे असं मला वाटतंय. मुलांचं कष्ट पण आहे. मुलांचं कष्ट आहेत, त्याच्यात काही वादच नाही. कारण मी केलेल्या कामाची पोचपावती ते मला पैशाच्या रूपात न देता शिक्षण म्हणा किंवा इतर काही गोष्टीत खूप चांगलेपणा दाखवतात. त्याच्यामुळे आमचा अधिक उत्साह वाढतो. त्यामुळे आम्ही खूप खुश असतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी सेटल होण्यासाठी अजून काही थोडे दिवस लागतील, पण आता साबाजी पुढे गेल्यामुळे आम्हाला काय आता तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. पण त्याची जी उर्वरित जे काही शिक्षण वगैरे आहे ते त्यांनी सांभाळून करावं एवढीच एक इच्छा आहे. धन्यवाद. थँक्यू. आपल्या कष्टाला, मेहनतीला आपल्या मुलांनी ओळखलं. अलीकडच्या जमान्यामध्ये सोशल मीडिया आणि वेगवेगळे आमिषाच्या आहारी न जाता मुलांनी अभ्यास केला, जिद्दीने अभ्यास केला आणि प्रावीण्य संपादन करून आज एक बाबा म्हणून समाजात वावरताना मला अभिमान वाटतो, असं साबाजीच्या बाबांना वाटतं आणि ते रास्त आहे. हे सगळं करत असताना भावकीच्या लोकांनी, समाजातील आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा तेवढीच साथ दिली, म्हणून त्यांचे आभार सुद्धा ते मानतात. एक सामाजिक बांधिलकी त्यांनी जोपासली म्हणून हे सगळं घडतं आणि शेवटी ते परमेश्वराला सुद्धा धन्यवाद देतात की बाप्पाच्या या सर्व आशीर्वादामुळे हे सगळं घडलं आहे. साबाजी पनासे हे केवळ अभ्यासातच हुशार नसून उत्कृष्ट चित्रकार आणि हार्मोनियम वादक आहेत. आपल्या बालपणापासूनच साबाजी पनासे यांनी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर शालेय जीवनात प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन केलंय. एकंदरीतच साबाजी पनासे केवळ अभ्यासू नाहीत तर एक अष्टपैलू विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आज वायुसेनेच्या गरुड कमांडो या महत्त्वपूर्ण पथकात आपल्या जिद्दीच्या जोरावर भरती झालेल्या साबाजी पनासे यांनी आपलं स्वतःचं नाव तर उंचावलंच, शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नावही देशपातळीवर उंचावलंय. आपल्या कर्तृत्वानं साबाजी पनासे आगामी काळात अशीच उंच उंच गरुड भरारी घेतील यात शंकाच नाही. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. नववर्षानिमित्त खास ऑफर. कॅथोलिक शॉर्ट टर्म डिपॉझिट, मुदत 365 दिवस, व्याजदर 9.60%. त्वरा करा, मर्यादित कालावधीसाठी.
संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 023 63 27 38 90, सावंतवाडी 023 63 27 38 89, वेंगुर्ला 023 66 26 29 53, शिरोडा 023 66 22 74 39, मालवण 023 65 25 27 82, कणकवली 023 67 23 39 22, कुडाळ 023 65 22 15 59. लागलीये, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं अमेजिलचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या. ना बुकिंगची कटकट, ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितकाच आकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएनजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. एमएनजीएलचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग दंतचिकित्सा, डिजिटल एक्सरे सेवा, दात आणि दाढा काढणे, दाताच्या रंगांचे कृत्रिम दात बसवणे, रूट कॅनॉल ट्रीटमेंटने दात बसवणे, दात साफ करणे, वेडे वाकडे दात सरळ करणे, पूर्णता किंवा अंशता कवळी बसवणे, दातांमध्ये चांदी किंवा दातांच्या रंगाचे सिमेंट भरणे, लहान मुलांच्या दातांवर उपचार, हिरड्यांच्या आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेद्वारे अक्कलदाढ काढणे, हिरड्या आणि जबड्यांमधील गाठी शस्त्रक्रियेद्वारे काढणे,
स्क्रूच्या आधारे कृत्रिम दात बसवणे, जबड्याचे तुटलेले हाड शस्त्रक्रियेद्वारे जोडणे, विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा, उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध, मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, कुडाळ, पडवे. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. डॉइट्स फार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात डॉइट्स फार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्स फार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्स फार सादर करत आहे. ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35-40 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस. मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 60 HP मध्ये. मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सेल डबल क्लच DCIL, 4 व्हील ड्राईव्ह. सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 800791 9884 आणि 94052 26085. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव. प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली. पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू. याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य. दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड. आमची वैशिष्ट्ये: वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ, अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान. महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना फ्री सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतः वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97630
72417, डॉक्टर महेश साटम 94211 46337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94216 37803, प्राध्यापक सुयोग सावंत 9420 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90498 13870 आणि श्री अनाजी सावंत 9422 63 38 21. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपलब्ध स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवा. विभाग अस्थिरोग, अस्थिव्यंग, हाडमोड, सांधा सरकणे इत्यादी अस्थिरोग संदर्भीय सर्व निदान, उपचार आणि शस्त्रक्रिया. विभागातील तज्ञ, अनुभवी आणि उच्च विद्याविभूषित डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडून रुग्णांची दर्जेदार आणि गुणकारक सेवा. हिप रिप्लेसमेंट, अंशता आणि पूर्णतः गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यांसारख्या अनेक अत्याधुनिक उपचार पद्धती आणि शस्त्रक्रिया उपलब्ध. उपचारासाठी आवश्यक जागतिक दर्जाची अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध. मेट्रो सिटीतील सेवांपेक्षा कमी दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, कुडाळ.